आपण ज्या जगात राहतो तिथली अर्थव्यवस्था कशी चालते? प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. चला सोप्या भाषेत समजून घेऊयात. पहिली आहे आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था. यामध्ये आर्थिक क्रियांमध्ये शासनाचा पूर्ण हस्तक्षेप असतो. सर्व संसाधनाची मालकी सार्वजनिक म्हणजेच सरकारकडे असते आणि उद्दिष्ट सामाजिक समानता हे असते. दुसरी आहे बाजार किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था. इथे शासनाचा हस्तक्षेप अतिशय कमी असतो. सर्व मालकी खाजगी लोकांकडे असते आणि इथे स्पर्धेतून प्रगतीची आणि नफ्याची संधी मिळते. आता तिसरी म्हणजे या दोन्हींची सुवर्ण मध्य म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था, जिथे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रे एकत्र काम करतात, जसे की आपल्या भारतात. थोडक्यात सांगायचे तर एका बाजूला संपूर्ण सरकारी नियंत्रण तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण खाजगी स्वातंत्र्य. तुम्हाला कोणती अर्थव्यवस्था चांगली वाटते? कमेंट करा, नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल ज्ञानप्रभा.